नमस्ते माय युट्यूब फॅमिली. 100 किलो ते 70 किलोचा प्रवास तर आपला संपलेला आहे, पण माझं लक्ष अजून संपलं नाही. मला 60 किलो पर्यंत यायचं आहे आणि आज 21 डे वेट लॉसचा 6वा दिवस आहे आणि आज आहे रविवार. आणि आज माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे, कारण माझ्या आई वडिलांचा काल बर्थडे होता आणि आज ती थांबली आहेत. माझा मुलगाही थांबलेला आहे, त्यामुळे आज संडे मी काय काय करणार आहे, खूप एक्साइटमेंट दिवस आहे. तर प्लीज पुढे बघा मी काय काय करणार आहे ते. आज पहाटे सुरुवात सकाळी 6 वाजताच झाली. आज रविवार असल्यामुळे थोडं जास्त झोपायचं ठरवलं, पण रोजची सवय असल्यामुळे आपोआपच डोळे उघडले. दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे देवाचं दर्शन घेऊन केली. हॉलमध्ये आई बाबा झोपले होते, त्यामुळे तुम्हाला बाप्पाचं दर्शन दाखवताच आलं नाही. आजचं आपलं वजन आहे 68.3 किलो. काल पप्पांचा वाढदिवस असल्यामुळे थोडी चीट मील झालं, केकही खाल्ला, त्यामुळे वजन तसंच आहे. पण काही हरकत नाही, उद्यापासून पुन्हा डिटॉक्स सुरू करणार आहे आणि वजन परत ट्रॅकवर आणणार आहे. नेहमीप्रमाणे जिरा मेथीचं पाणी बनवलं, कढीपत्ता खाला आणि दिवसाची सुरुवात केली. त्याच वेळी आज रविवार म्हणजे घरच्यांच्या आवडीचा पदार्थ बनवायचा दिवस. मुलांसाठी आज पास्ता शिजत ठेवला आणि काहीतरी मी ठरवलेलं आहे आज, की बाहेर हलका पाऊस आणि अप्रतिम वातावरण पाहिलं आणि वाटलं चला आज योगाच्या ऐवजी वॉक करूया. छत्री घेतली आणि बाहेर पडले. अहो काय सुंदर वातावरण होतं. थंडगार हवा, हलका पाऊस, पक्ष्यांचा किलबिलाट. मुंबईसारख्या धावपळी शहरात असा निसर्गाचा सौंदर्य रोज कुठे बघायला मिळतो. खरंच मन अगदी प्रसन्न 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 झालं. किती सुंदर ते पक्षी. ते बघा एक समोरून माणूस धावत होता. मला वाटलं मीच वेड आहे, ह्या पावसात छत्री घेऊन चालली, पण नाही. काही जण पण आहेत वेडी मायासारखी. किती सुंदर तो धबधबा. चालता चालता मला एक सुंदर पाण्याचा असा धबधबा दिसला. अजून ते बघून ना म्हणजे चेहऱ्यावरची माझ्या स्माईलच जात नव्हती. एवढा सुंदर तो धबधबा ना. तुमचं पण मन प्रसन्न झालं का नाही? कित्येक दिवसांनी हा पक्ष्यांचा थवा बघायला भेटला. तुम्ही बघता का नाही पक्ष्यांचा थवा? वॉक करून ॲटलीस्ट 30-40 मिनिटं मी वॉक केले आणि घरी आली. काल मी सुंदर अशी रांगोळी काढली. तर आई बाबा उठले होते, त्यांनाही जिरं मेथीचं पाणी करून दिलं, कारण त्यांना डायबिटीस दोघांना आहे, त्यामुळे ही ड्रिंक त्यांना खूप उपयोगी पडते. देवशीचा ड्रॉइंग क्लास 9चा असतो, म्हणून मुलांना पण उठवलं, त्यांना पण अंघोळ करायला सांगितली. इकडे मी एका साईडला आई बाबांसाठी बिना साखरेचा चहा ठेवला आणि मुलांसाठी पास्ता बनवायला घेतला. जिरा, कढीपत्ता, कांदा याची मी फोडणी दिली आणि त्याच्यात ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस आणि पिझ्झा सॉस, टोमॅटो सॉस अशा प्रकारे सगळे सॉसेस घालून नंतर मी त्यात पिझ्झा नाही, पास्ता मसाला टाकून छानपैकी पास्ता बनवून घेतला. माझा मुलगा देखील सकाळपासून एकच मागणी होती, मम्मी मला पास्ता बनवून दे. लेकीलाही माझा पास्ता खूप आवडतो. पास्ता बनवून झाले, मुलगा लगेच आला की मम्मी मला पास्ता दे ना खायला. मग त्याला मी पास्ता बनवताच पास्ता त्याला दिला आणि लेकीलाही माझ्या पास्ता दिला आणि आई बाबांना पण पास्ता दिला आणि त्यांच्यासाठी चहा, बिना साखरेचा चहा बनवून त्यांना पण दिला. मी नाही घेतला, मी पास्ता पण नाही खाल्ला आणि चहा पण नाही खाल्ला, चहा पण नाही पिली, सॉरी हा. स्वतःवर कंट्रोल ठेवणे हाच माझा प्रवासाचा मोठा भाग आहे. मुलीची ड्रॉइंग क्लास जायची घाई सुरू झाली, तिचे केस करून देणे. छोटा मुलगा म्हणाला मलाही दीदीला सोडायला जायचंय, अशी त्याची गोड भांडणं आणि हट्ट म्हणजे घरातला आनंद. मी सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, म्हणून ड्रॅगन फ्रूट कापलं आणि थोडे मनुके आणि थोडेसे बदाम, अशा प्रकारे माझा नाश्ता आज झाला. अंघोळ करून झाल्यावर मी छानपैकी ग्रीन टी घेतली आणि मुलासोबत थोडा टाइम स्पेंड केला. आज दुपारच्या जेवणात पुऱ्या करायच्या होत्या, कारण की काल मी पुऱ्या केल्या होत्या, पण माझ्या मिस्टरांना खायला नाही भेटल्या. मग त्यांनी मला मागणी केली की पुऱ्या बनव म्हणून. आणि तसंच केससाठी आवळा आणि मेथीचं पाणी बनवणार होती. त्याची सविस्तर माहिती मी लवकरात लवकर एका शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल. पुऱ्यांसाठी गव्हाचं पीठ घेतलं, थोडा रवा घेतला, दही टाकलं, मीठ टाकलं, ओवा टाकला आणि थोडंसं तेल घालून पीठ छान प्रकारे मळून घेतलं. हे पीठ किमान 1-2 तास तरी मुरत ठेवायचं असतं आणि त्यात मी सॉरी सांगायची विसरली, ओवा पण टाकायचा. ओव्याने तुमचं पोट फुगणार नाही. अशा प्रकारे आपण 1-2 तास ॲटलीस्ट ते पीठ मुरत ठेवायचं. पुऱ्यांचं पीठ झाल्यानंतर आमच्याकडे भाजी शेंगदाण्याचं कूट टाकतात, म्हणून एका हप्त्यासाठी शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलं. मला पुऱ्या खायच्या नव्हत्या, आईला पण पुऱ्या खायची इच्छा नव्हती, म्हणून मला आणि माझ्या आईसाठी 2 भाकरी करायचं ठरवलं आणि 2 भाकऱ्या केल्या.
माझी आई संडे दिवशी नॉनव्हेज खात नाही. मग तिच्यासाठी पिठलं बनवायचं ठरवलं. मीही ठरवलं की आज मी नाही खाणार नॉनव्हेज, काऊन की नॉनव्हेज वेट लॉसमध्ये तुम्ही जेवढं कमी खाल तुमचं वेट लॉस लवकरात लवकर होईल. असं काही नाही, खाऊ शकता पण जास्त प्रमाणात नका खाऊ. कमी खाल तर तुमचं वजन कमी व्हायला खूप उपयोगी पडेल. छानपैकी मी तुपाची फोडणी दिली म्हणजे पिठलं बनवण्यासाठी. तुपात मी जिरं, मोहरी, हिंग, कांदा, टोमॅटो, मिरची, आलं, लसूण ठेचा परतून घेतला. मग त्यात मसाले घालून घेतले. नंतर त्याच्यात मी पाणी टाकून उकळून घेतलं. नंतर त्यात मी बेसनचा जो घोळ बनवला होता तो टाकला आणि छान घट्ट आणि चविष्ट पिठले तयार केले. एका साईडला चिकनचं सुक्कं ते कालचंच होतं ते गरम करायला ठेवलं बाबांसाठी आणि मिस्टरांसाठी, आणि एका साईडला माझ्या आईने पुऱ्या तळायला घेतल्या आणि मी लाटायला घेतल्या. अशा प्रकारे आमचं आज संडेचं जेवण रेडी झालं आणि फॅमिली जेवण करायला बसली. आई बाबा घरी असल्यामुळे हा रविवार आणखीन खास झाला. मी आणि आईने पिठलं भाकरी खाल्ली आणि तर बाकी सगळ्यांनी गरमागरम पुऱ्या खाल्ल्या. संध्याकाळी 4:30 पावणे 5 वाजता मी एक मूठ भरून चणे घेतले आणि ते चणे खाल्ले आणि चणे खाल्ल्यावरती मी ग्रीन टी पिली. रात्री फॅमिली सोबत मी आळणी भात खाल्ला. अशा प्रकारे आज संडे स्पेशल दिवस गेला आणि आई बाबा पण माझे निघून गेले. स्पेशल दिवस पण संपलेला आहे. उद्यापासून आपला परत ऑफिस चालू होणार आहे. उद्याचा आपला 7वा दिवस असणार आहे. तर उद्याची ही माझी जर्नी बघा. आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. आज तुम्हाला काय आवडलं काय नाही सगळ्या गोष्टी मला तुम्ही सांगा. चला मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. बाय, गुड नाईट.